हा जो आरोप झाला किंवा हां. हे एक माइंडसेट करण्याचा प्रयत्न झाला आपण असं म्हणू, प्रचार झाला आणि प्रत्येक ठिकाणी घोषणाबाजी. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या वैयक्तिक करिअरवरती याचा परिणाम झाला चुकलो का? ना मी. मला आता जरी वाटत असेल चुकलोय, पण माझ्या डोक्यात एक टप्पा आहे. हं, हं. तो असा आहे की मी नेहमी सांगतो, कारण प्रत्येक पत्रकार आणि प्रत्येक मोबाईलचे कॉमेंट्स हे गुवाहाटीवर असतं. होय. सगळे गुवाहाटीवाले जिंकून आले, मी मात्र पडलो. हं, हं. म्हणजे लोकं इकडे कॉमेंट्स म्हणतात, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारतात. पण गुवाहाटी गेले तर सगळेच निवडून आले. पुन्हा ते मंत्री झाले. परिणाम काय आहे लोकांवर? तुम्हाला वाटतं? नाही वाटत. तो बच्चू कडूवर आहे फक्त. ते मी नेहमी म्हणतो ना, का बरेच पत्रकारांना मी हे सांगत असतो, का गरिबाची पोरगी जर पडून गेली, तर ते पडून गेली. हं, तिचं हं. काहीतरी लफडं होतं. हं, हं. आणि श्रीमंताची गेली नाही, त्यांचं प्रेम होतं. हा फरक आहे. हा प्रश्न अजितदादाला नाही विचारत, हा उद्धव साहेबाला विचारत नाही, हा राज ठाकरेंना विचारत नाही, हा पवार साहेबांना विचारत नाही, हा काँग्रेसवाल्यांना विचारत नाही. पण हा प्रश्न गरीब बरा आहे बच्चू कडू विचारायला. म्हणजे हे आमचं असं झालेलं आहे. म्हणजे मी जे गुवाहाटीला गेलो त्याच्यामागं आम्ही दिव्यांग मंत्रालय दिलं ना. आम्हाला माहीत होतं हे बदनामी होणार आहे. पण एक आनंदाचा थोडासा टप्पा तिथे शिल्लक होतं का नाही, माझ्या बदनामी जरी होत असेल, तर मला जर दिव्यांग मंत्रालय भेटत असेल, तर माझ्यासाठी ती फार मोठी उपलब्धी आहे. हं, माझ्या हं. आयुष्यासाठी हे मोठं क्रांतीचं पाऊल आहे. मी मेल्यानंतरही हे मंत्रालय या दिव्यांगासाठी उरून पुरणार आहे. त्या गुवाहाटीच्या बदलांपेक्षा मला हे मोठं वाटत होतं आणि त्याच्यानं आम्ही गेलो. ते तर वाईट काय? पण मग ते परत एक प्रोपगंडा झाला की रस्ते घोटाळ्यातनं तुम्हाला क्लीन चिट मिळाली म्हणून तुम्ही गेले होते. काही असं काही होतं का? नाही, बिलकुल नाही. रस्ते घोटाळा झालाच नव्हता. तो घोटाळा नव्हता. तुम्हाला ते चुकीची बातमी आली आहे. तो घोटाळा कसा नव्हता आहे माहीत आहे का? तो रस्ता होता ग्रामीण मार्ग आणि त्याच्यावर किमान 20,000 एकरच्या वरती जमीन होती आणि लोकांना जायला रस्ता नव्हता. हं, आणि मग मी काय केलं, जाऊ दे तिकडे चुलीत कायदा-गियदा. मी त्याला राज्यमार्ग म्हणून दाखवला त्याला हं. व्यवस्थित आणि त्याच्यावर निधी टाकून दिला. खर्चही झाला नाही. तेव्हा तर केला होता तेव्हा खर्चच व्हायचा होता. टेंडर त्याच्या 6 महिन्यानंतर झालं. त्यानं तो काही विषय नाही. पण त्या लोकं समजत नाही काही कुठं काही म्हणजे कुठून बातम्या तयार होतात आणि कशा पद्धतीला पाहतं तेच समजत नाही. आम्ही कायदा चुकवला होता हे मान्य खरं आहे. पण घोटाळा नाही झाला होता. ग्रामीण मार्गाला राज्यमार्ग दाखवून पैसा दिला होता. हे कायदा चुकवला म्हणजे आंदोलनं करता ते तर किंवा आम्ही अशा वेळी नेहमीच तोडतो ना. लोककल्याणासाठी तर काही तोडलाच असं पाहिजे. टेन्शन येत नाही की आता? बिलकुल टेन्शन कायचं, ते लोकांना समोरच्यानं ज्यांना कायदा कसा आहे, का एखादा शासन निर्णय आहे. हं, 1995चा कायदा होता दिव्यांगाचा, दिव्यांग पुनर्वसन कायदा. हं, तो 1995ला आशिया खंडानं पारित केला आणि 2018मध्ये आम्ही स्वीकारला. म्हणजे 98मध्ये आम्ही स्वीकारला आणि स्वीकारल्यानंतर एकही शासन निर्णय निघाला नाही. हं. मग कायदा असून शासन निर्णय निघत नसेल, तर मग कशा पद्धतीनं काम करायचं? आणि शासन निर्णय केल्यानंतर खर्च होत नसेल आणि तो जर शासन निर्णय पायाखाली तुळवत असेल, तर कायदा हाती घ्यावाच लागेल. तो घेतलाच पाहिजे.